तर घनाकृतीमध्ये आपल्याला आता दुसरा फासा बघायचा आहे, तो म्हणजे कोणता? उघडा फासा. बंदिस्त फासा आपण बघितला. बंदिस्त फाशामध्ये नियम कायम लक्षात ठेवायचा. कोणता? पहिल्यांदा नियम काय लावायचा? एक अंक समानचा लावायचा. एक अंक समान. त्याच्यानंतर कोणता लावायचा? दोन अंक समान. दोन अंक समान. आणि त्यानंतर मग आपण तिसरा नियम लावायचा, एकही अंक समान नसताना. एकही अंक समान नाही. ठीक आहे, असे नियम लावत जायचे. ओके, याच्यामध्येच बराचसा आपला भाग संपून जातो. जर असं नाही मिळालं तर मग आपण कुणाचा विचार करायचा? दोन अंक समानचा. आणि त्यातनं पण नाही मिळालं तर मग कुणाचा विचार करायचा? तीन अंक समानचा. ठीक आहे, आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच कोणता? उघडा फासा. आता उघड्या फाशासाठी आपण आता विचारात घेऊया की उघड्या फाशाच्या वेगवेगळ्या स्थिती आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण ठोकळा काय करतो? उघडतो किंवा फासा उघडतो. बघा, फासा उघडल्यानंतर मिळणाऱ्या स्थिती बघा, वेगवेगळ्या स्थिती आपल्याला बघायला मिळतील. तर फासा काय केल्यानंतर उघडल्यानंतर मिळणाऱ्या स्थिती वेगवेगळ्या आहेत. बघा, फासा उघडल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्थिती आहेत आणि त्या आपण आता विचारात घेऊया. तर फासा उघडल्यानंतर आपल्याला स्थिती कोणत्या मिळतात? तर फासा उघडल्यानंतर आपल्याला पहिली स्थिती मिळू शकते, ती म्हणजेच कशा पद्धतीनं? ज्यावेळी आपण फासा उघडतो तर त्याच्यामध्ये अशी स्थिती मिळू शकते. बघा, फासा उघडल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या स्थितींचा आपण विचार करतोय. तर याच्यामध्ये या पद्धतीचं कंडिशन असू शकते. बघा, इकडल्या साईडला एक आणि इकडल्या साईडला एक, अशी एक कंडिशन येऊ शकते. मग आता बघा, याच्यावरती नंबर टाकूया आपण. ओके, या पद्धतीने मी नंबर दिले. दुसरी स्थिती असू शकते. दुसरी स्थिती कशी असू शकते? बघा, की तुम्ही फासा उघडताय. उघडल्यानंतर आपल्याला असे चार भाग वेगवेगळे होताना दिसतील आणि ते चार भाग वेगवेगळे झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अशी स्थिती बघायला मिळू शकते. एकच मिनिट, हे जरा असं व्यवस्थित काढूया. आणि दुसरा भाग आपल्याला इथं असू शकतो. ठीक आहे, मग याला नंबर देऊया आपण. हे 6 पृष्ठभाग आहेत. कशाचे 6 पृष्ठभाग आहेत रे? उदाहरणार्थ बघा, तुम्ही ठोकळा असा धरला. हा, तर लक्षात ठेवायचं, तुम्ही काय करताय? इथनं कट करताय. म्हणजे उदाहरणार्थ मी आता दाखवतो थोडस, की तुम्ही इथून कट केलं. इथून कट केला तर हा भाग जो आहे, हा आहे ना इकडला, कोणत्या बाजूचा रे? डाव्या बाजूचा. तो इकडे आडवा पडेल. बरोबर आहे? म्हणजे कसं होणार रे? असं होणार ना, असा. आणि त्याला हा इकडला पुढला भाग असणार आहे. कुठला? हा आहे का? त्यानंतर तुम्ही इथून कट केलं आणि हे सगळं उचलून इकडे टाकलं तर काय होईल रे? हा भाग असणार आहे तो असा येईल आणि हा त्याच्या पुढे येईल. आणि हे जे दोन भाग असणार आहेत, आता बघा, हा जो भाग आहे तो इकडे पडेल. बरोबर? आणि हा जो इकडला भाग आहे पाठीमागला, तो कुणीकडल्या बाजूला पडेल? इकडल्या बाजूला. अशा वेगवेगळ्या स्थिती बनायला लागल्यात. मग ते फाडत असताना वेगवेगळ्या पद्धतीने फाडतोय आपण. मग त्यामध्ये पहिली स्थिती आपल्याला ही बघायला मिळाली, अशी होईल. त्याच्यानंतर दुसरी स्थिती आपण इथं दाखवली. कोणती स्थिती दाखवली? तर आपल्याला आता इथं आता दुसरी स्थिती दिसते. तिसऱ्या स्थितीमध्ये काय होऊ शकतं? तर तिसऱ्या स्थितीमध्ये आपल्याला परत सेम फिगर काढायची. हे चार भाग आले, 1 2 3 आणि 4. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक फ्लॅप मिळू शकतो असा आणि इथे एक मिळू शकतो. आणि मग नंबर टाकूया, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, ही स्थिती तयार होऊ शकते. त्याच्यानंतर पुढली एक स्थिती आपल्याला बघायला मिळेल या पद्धतीची. बघा, ह्या वेगवेगळ्या स्थिती असतात आणि ह्या सगळ्या स्थितींमध्ये काम एकसारखंच आहे, काय वेगळं करायचं नाही आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, इथे एक फ्लॅप असू शकतो आणि इथे एक. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्याला पुढली स्थिती. आता पहिल्यांदा या स्थितींचा आपण गोष्टी बघून घेऊया, म्हणजे मग पुढल्या स्थिती पण आपल्याला इझी होऊन जातील. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आलटून पालटून जे नंबर असतात ते एकमेकांच्या विरोधात. काय लक्षात ठेवायचं? आलटून पालटून जे अंक असतात, जे अंक
असतात ते एकमेकांच्या विरोधात असतात. ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. बघा काय म्हणलं इथं, आलटून पालटून असणारे अंक एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे आपण डायरेक्टली आता इथं विचारात घेऊया कशा पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं. तर मी इथं हा कलर घेतो. तर इथं बघा, एकच्या विरुद्ध कोण येणार, 5. आलटून पालटून म्हणल्यानंतर बघा हे 4 आहेत ना, तर याच्यामध्ये बघा एकच्या विरुद्ध कोण येणार, 5. म्हणून इथं बघा मी पाहिजे तर लिहितो, इथं कडेला लिहितो, एकच्या विरुद्ध कोण येणार, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा आलटून पालटून नंबर कोणता येणार रे, दुसरा आलटून पालटून नंबर कोणता येणार, 3च्या विरुद्ध 6. झालं बघा, इथं आणि एक गोष्ट आपल्याला मिळाली, 3च्या विरुद्ध 6. आता 3च्या विरुद्ध 6 असेल तर एकच गोष्ट राहिली आता शिल्लक, कोणती राहिली, कोणती गोष्ट राहिली, 2च्या विरुद्ध 3. बघा ते काय बघायची गरज लागत नाही. इथं पण तसंच आता बघा, 2च्या विरुद्ध काय होणार, 4. 2च्या विरुद्ध काय येणार, 4. झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल सांगा, अरे इथं 2च्या विरुद्ध 4 येणार रे, ह्याचा संबंध नाही. हा सॉरी, इथं सॉरी 2च्या विरुद्ध, ठीक आहे, म्हणजे माझं नजर चुकीने झालेली गोष्ट आहे ती. इथं आपल्याला काय मिळेल, 2च्या विरुद्ध 4. ओके. त्याच्यानंतर बघा आपण आता कोणतं बघायला लागलोय, या ठोकळ्याचा जर विचार केला तर 3च्या विरुद्ध कोण येणार रे, 5. 3च्या विरुद्ध काय येणार इथं, 5. मग राहिलं कोण रे, 1च्या विरुद्ध 6. बघा म्हणून आपल्याला बघा 1च्या विरुद्ध काय मिळेल, तर इथं 1च्या विरुद्ध 6. त्यानंतर बघा आता ह्या भाषांमध्ये आपल्याला काय कंडिशन्स येतील सांगा. इथं पण तसं आलटून पालटून, 1च्या विरुद्ध 4. 1च्या विरुद्ध काय मिळणार आपल्याला, 4. 3च्या विरुद्ध आपल्याला काय मिळेल आता, 5. 3च्या विरुद्ध 5. बघा इथं 3 आहे, त्यानंतर इथं 5. आलटून पालटून. ओके. आणि राहिलो कोण आता रे, 2च्या विरुद्ध काय मिळणार आपल्याला, 2च्या विरुद्ध 6. संपलं काम. सेम कंडिशन इथं करा आता, काय येणार, 1च्या विरुद्ध 4. 1च्या विरुद्ध काय मिळणार आपल्याला, 4. त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळेल, त्याच्यानंतर कलर वेगळा करूया आपण, काय मिळेल आपल्याला, 3च्या विरुद्ध 6. 3च्या विरुद्ध 6. आणि मग आपल्याला शेवटचं राहील ते म्हणजेच कोणतं, 2च्या विरुद्ध 5. बघा हे आलटून पालटूनचा प्रकार येतो. आपण 4 प्रकार बघितले. 4 प्रकार असे असू शकतात. त्यानंतर पुढला प्रकार मी टाकतो आता. आता पुढला प्रकार म्हणजे कशा पद्धतीने येईल, तर बघा याच्यामध्ये आपल्याला, ठीक आहे मी आता इथे घेतो की, हा आपण कट करत असताना वेगळ्या पद्धतीनं कट केलं, सपोज करूया. ओके. आणि इथं नंबर देऊया 1 2 3 4 5 6. ठीक आहे, असं पण प्रकार असू शकतो. त्याच्यानंतर बघा अजून आपले प्रकार आहेत ते वेगळे प्रकार आहेत. पहिल्यांदा या प्रकाराचा विचार करूया आपण. हा याच्यामध्ये काय होणार सांगा रे, याच्या विरुद्ध 1च्या विरुद्ध 3. इथं कामच संपलं. काय मिळणार आपल्याला, 1च्या विरुद्ध किती मिळालं, 3. त्याच्यानंतर 4च्या विरुद्ध किती मिळणार आपल्याला, 4च्या विरुद्ध 6. 4च्या विरुद्ध 6. आणि त्यामुळे आपलं राहिलं काय शिल्लक सांगा, 2च्या विरुद्ध 5. या पद्धतीने आपल्याला मिळून जाईल. आता बघा त्याच्यानंतर तुम्ही फासा उघडण्याची अनेक पद्धती आपण दुसरी बघू शकतो. आता ती पद्धती कशी असते बघा, समजा हा फासा तुमचा उघडलेला आहे, खरं उघडताना एक वेगळ्या पद्धतीनं उघडला गेला. ठीक आहे, म्हणजे चारी बाजूचे 4 असं बाजूला केले. हा परंतु याच्यामध्ये तुम्हाला असं त्रिकोण तयार झालेले असतील तर, लक्षात ठेवा. म्हणजेच आता असा जर प्रकार असेल तर लक्षात ठेवायचं, इथं काहीतरी तुम्हाला हे दिले जातील, म्हणजे काय असेल ते आपण आता विचारात घेऊया. इथं काय कंडिशन्स आहेत, तर समजूया इथं आहे स्टार, इथं काय स्टार. ठीक आहे.
इथं आहे ऍट द रेट. काय आहे? ऍट द रेट. त्यानंतर इथं आहे हॅश. इथं काय आहे? हॅश. आणि इथं आहे कॉपीराईट. काय? कॉपीराईट. आलं का लक्षात काय काय आहे? तर लक्षात ठेवायचं, हा ज्यावेळी फासा तुम्ही जर मिटाल तर मिटल्यानंतर काय होईल रे, ही बाजू म्हणजे हा भाग, हा भाग, हा भाग, हा वरचा भाग आणि हा इथला खालचा भाग, हे एकत्र होतील आणि एक तुमचा एक बाजू तयार होईल. लक्षात ठेवायचं, एक बाजू. आता ती एक बाजू कशी दिसेल रे तुमची? अशी असणार आहे. आलं का डोक्यात काय येणार आहे? आणि इथं बघा काय असणार आहे रे? स्टार. इथं काय असणार आहे? हॅश. त्यानंतर इथं काय असणार आहे? ऍट द रेट. आणि इथं काय असणार आहे? कॉपीराईट. ही एक बाजू झाली, लक्षात ठेवायची. काय झाली? एक बाजू. आता मधल्यांना मी नंबर देऊन टाकतो. काय करतो? मधल्यांना नंबर देतो. इथं एक आहे, इथं दोन घेऊया, इथं तीन घेऊया, इथं चार आणि इथं पाच. ठीक आहे. बघा, सहावा इथं तुम्हाला भाग दिसत नाही, परंतु सहावा भाग तुकड्यांच्या स्वरूपात आहे. किती तुकड्यांच्या स्वरूपात आहे? चार. एक तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा आणि चौथा तुकडा. ह्या चार तुकड्यांच्या स्वरूपात एक भाग तयार झाला. आता बघा, इथं तुम्हाला एक गोष्ट क्लिअरच होऊन जाईल. काय मिळेल रे? एकच्या विरुद्ध कोण होईल? एकच्या विरुद्ध पाच. बरोबर आहे का? वाटल्यास बघा, तुम्ही काय म्हणू शकता, मगाचाच नियम, आलटून पालटूनचा नियम. काय येणार सांगा? इथं एकच्या आलटून पालटून कोण आहे रे? पाच आहे. त्याच्यानंतर दोनच्या आलटून पालटून कोण आहे? चार. दोनच्या आलटून पालटून कोण आहे? चार आहे. मग आता दोनच्या आलटून पालटून चार आहे. तीनच्या आलटून पालटून कोण? हा सगळा कॉमन आहे, तो लक्षात ठेवायचं. म्हणजे हा कुणाच्या आलटून पालटून येणार? तीनच्या. म्हणून बघा, तुम्हाला तीनच्या विरोधात कोण? तर हे. एकच्या विरोधात काय? पाच. दोनच्या विरोधात काय ना? चार. संपलं का? डोक्यात येते का काय कंडिशन्स असतात? अशा पद्धतीचा पण तुम्हाला फासा उघडलेला असू शकतो. आता पुढला फासा प्रकार आहे बघा, तसाच आपल्याला एक वेगळा फासा इथं बघायला मिळतोय. तर बघूया आपण तो काय फासा आहे. ठीक आहे. परत तुम्हाला याच पद्धतीचा फासा इथं मी दाखवतोय. जरासा मोठा काढूया, कारण जरासा मगाशी लहान झाला. अरे रे, थोडस इकडं वाढवूया, थोडस इकडं वाढवूया. बघा, हा एक फासा आता तयार करतोय. ठीक आहे. त्यानंतर लक्षात आलं काय केलंय ते? म्हणजे वरचा भाग आता ह्या चार तुकड्यांमध्ये आहे, परंतु चार तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग आता हे ज्यावेळी चार तुकडे एकत्र होतील, मग आता परत नंबर देऊया आपण. 1 2 3 4. आपण तेच नंबर देतोय, काय वेगळे देत बसत नाही. आणि इथं असेल स्टार, इथं असेल हॅश, त्यानंतर इथं असेल ऍट द रेट आणि इथं कॉपीराईट. आता मात्र बघा, इथं एकच्या विरुद्ध काय होणार रे? एकच्या विरुद्ध पाच. त्यानंतर काय होणार? दोनच्या विरुद्ध किती येणार? चार. ठीक आहे. आलटून पालटूचा नियम कोणता लावला आपण? आलटून पालटून नियम लावला. एकच्या विरुद्ध काय मिळालं आपल्याला? पाच. आणि दोनच्या विरुद्ध काय मिळालं आपल्याला? चार. आता तीनच्या विरुद्ध तेवढं राहिलंय. आता तीनच्या विरुद्ध तयार व्हायला पाहिजे, ते व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. आता इथं बघा, आपल्याला जे भाग आहेत ते भाग कसे दाखवलेत बघा. तर मगाशी त्रिकोण होते, आता त्रिकोण नाही आहेत, असे भाग आहेत ते. बघा, हा एक भाग इकडनं आलाय. ठीक आहे. म्हणजे इथं काय आलं रे? म्हणजे जर आपण ह्याचा विचार केला तर इकडल्या साईडला काय मिळणार आपल्याला? स्टार. त्यावेळी लक्षात ठेवायचं, हा एक भाग इकडनं आला तर त्याच्या बरोबर समोर हा भाग येणार आहे. लक्षात ठेवायचं, कोण येणार? हा. कारण लक्षात ठेवायचं, हे उचललं तुम्ही वरती तर हे पण उचलणार ना. आणि त्यावेळी बघा, हे ह्याच्या बाजूला जाऊन बसणार, त्यामुळे इथं कोण येणार? ऍट द रेट. कोण येणार? ऍट द रेट. त्यानंतर बघा, कॉपीराईट वरती आलं. कॉपीराईट वरती आलं तर इकडनं कोण वरती येणार रे? हॅश. डोक्यात येते का? बघा, हे खूप महत्वाचं आपल्याला इथं बघायला मिळतंय. स्टार नंतर ऍट द रेट, ऍट द रेट नंतर कॉपी, कॉपी नंतर काय येतंय? हा, इथं कसं झालं होतं रे? ह्याच्या बरोबर समोर कोण आलं? हा भाग आला. याच्या समोर कोण आला? हा भाग आला. आलं का इथं ते? म्हणून ते आलं. इथं मात्र काय होणार बघा, ह्या स्टारच्या लगट लागून कोण येणार? हा, वरच्या साईडला. आणि हा इकडनं वरती येणार, त्यावेळी हा त्याच्या लगट लागून येणार आहे.
डोक्यात येते का काय कंडिशन्स येणार आहेत. मग असं आपल्याला काय मिळू शकतो, फासा मिळू शकतो. हा एक प्रकार असू शकतो. आणि त्याच्यानंतर एक पुढला प्रकार आहे, तो प्रकार आपण इथं आता बघून घेऊया. तर तो पण आता एक साधा एक सिंपल प्रकार आहे. फक्त तुम्हाला दुमडता आलं पाहिजे व्यवस्थित. दुमडता जर व्यवस्थित आलं तर काम संपलं. बघा याच्यामध्ये, अरे एकच मिनिट, 1 2 3 आणि 4. ओके. त्याच्यानंतर बघा, सॉरी, इथे एक दिलाय असा. त्याच्यानंतर इथे एक दिला. बघा तो अर्धा भाग कसा दिलाय बघा, कुठं कुठं. त्याच्यानंतर इथे एक अर्धा भाग दिला आणि इथे एक अर्धा भाग दिला. आता बघा तुमच्याकडे 4च भाग आहेत आणि तुमचे 2 भाग आहेत त्या अर्ध्या अर्ध्यात वाटलेले आहेत. लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये परत मी इथं देतो स्टार. त्याच्यानंतर इथं @. त्याच्यानंतर इथं घेऊया कॉपीराइट आणि इथं घेऊया हॅश. बघा असं ज्यावेळी असतं ना, त्यावेळी ह्या दोघांची मिळून एक भाग करायचा आणि याचा मिळून एक भाग करायचा. म्हणजे काय होणार आहे सांगा, दोघांचा मिळून एक भाग करायचा. म्हणजे कुठला येणार आहे, स्टार, आणि कोणता येणार, कॉपीराइट. आणि दुसरा भाग कोणता होणार आहे तयार तुमचा, मी जरा मोठं दाखवतोय, @. आणि हॅश. आणि लक्षात ठेवायचं हे कुठल्या बाजूचे आहेत रे, बाहेरचे आहेत ना, आणि हे पण बाहेरचे आहेत. आणि आपल्या नियमानुसार काय होणार आहे, आलटून पालटूनच्या नियमानुसार 1च्या विरुद्ध किती येणार, 3. 1च्या विरुद्ध 3. आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे, 2च्या विरुद्ध 4. 2च्या विरुद्ध 4. त्यावेळी लक्षात ठेवायचं हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. काय असतात, एकमेकांच्या विरुद्ध. असं का रे, कारण लक्षात ठेवायचं आपण वरच्या सगळ्या प्रकारात बघितलंय. कुठल्या वरच्या सगळ्या प्रकारात बघितलंय, इथं बघा हे बाहेरचे जे असतात ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत ना. बघा 2च्या विरुद्ध कोण आहे, 4 आहे ना. ह्या 2च्या विरुद्ध कोण येतं, 4. ह्या 1च्या विरुद्ध कोण येतं, 6. मग मला सांगा आता जी आपण आकृती बघितली त्याच्यामध्ये इकडला मिळून एक भाग तयार झाला आहे काय, म्हणजे 5वा भाग. आणि ह्यांचा दोघांचा मिळून काय तयार झाला, एक भाग तयार झाला. म्हणजे कितवा भाग, 6वा भाग. मग हा 5वा भाग बाहेरच आहे, हा 6वा भाग पण बाहेर आहे. म्हणजे बाहेरचं बाहेर एकमेकांना काय असतात, विरुद्ध असतात. म्हणून लक्षात ठेवायचं हे ह्याला काय होणार, विरुद्ध येणार. बघा ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला ह्याच्यात काय होतंय, याच्यात काय होतंय ते बघा. ह्याच्यात आणि ह्याच्यात हे कॉमन होतंय, होते का. आणि हे एकत्र येतंय आणि कितवा भाग तयार व्हायला चालू होतोय, 6वा भाग. इथं 5 भाग ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, 6वा भाग. इथं पण 6वा भाग तुमचा या त्रिकोणांपासून तयार झाला. ओके. परंतु इथं लक्षात ठेवायचं तुमच्याकडे किती भाग आहेत, 1 2 3 आणि 4च आहेत. मग हे दोघं मिळून, म्हणजे हे दोघं मिळून एक भाग तयार करतात आणि हे दोघं मिळून काय करतात, एक भाग तयार करतात. त्यामुळे हे 5वा भाग झाला आणि हा 6वा भाग झाला. ते एकमेकांच्या कसे येणार आहेत, विरुद्ध. कारण आपल्या नियमानुसार आलटून पालटूच्या काय झालं रे, 1च्या विरुद्ध कोण आलं, 3. 2च्या विरुद्ध कोण आलं, 4. म्हणजे बघा ह्याच्यापासून तयार झालेला एक भाग म्हणजे 5वा भाग आणि यांच्यापासून तयार झालेला एक भाग म्हणजे काय, 6वा भाग. म्हणजे हा 5 झाला आणि हा काय झाला, 6. हे एकमेकांचे कसे असणार आहेत, विरुद्ध. कारण 1च्या विरुद्ध 3 असेल, 2च्या विरुद्ध 4 असेल, तर राहिलं कोण, 5च्या विरुद्ध 6. असे आपल्याला काय मिळतात, उघड्या फाशाचे हे नियम बघायला मिळतात. डोक्यात आलेत का, उघड्या फाशामध्ये हे जरासं डोक्यात ठेवा व्यवस्थित. उरलेलं सोपं आहे. इथं काय आलटून पालटूनचा नियम लावला की काम संपलं. परंतु इथं लक्षात ठेवायचं, ह्या त्रिकोणाच्या समोर हा त्रिकोण, या त्रिकोणाच्या समोर हा त्रिकोण, ह्याच्या लगत लागून कोण येणार, हे. त्याच्यानंतर याच्या लगत लागून कोण येणार, हे. आणि त्यानुसार आपल्याला ही आकृती तयार होते. त्याच्यानंतर आता आपण जे बघितलं त्याच्यामध्ये काय होतंय, ह्याच्यापासून एक भाग तयार होतो, यांच्या दोघांपासून एक भाग, यांच्या दोघांपासून एक भाग, आणि 4 आणि एकूण 4 भाग इथं दिलेत. 5वा आणि 6वा भाग याच्यापासून तयार होतो आणि आपल्याला उघड्या फासा मिळतो. लक्षात आला का, बघा उघड्या फाशामध्ये आपल्याला काय घडतंय. आता एक उघड्या फाशामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती मी लागलीच करून क्लिअर करून घेतो. याला रोटेटिंग म्हणू शकतो आपण. रोटेटिंग म्हणजेच काय, थोडंसं रोटेशन करावं लागतं. आता रोटेशन कशा पद्धतीनं, म्हणजेच काय नेमकं असतं ते आपण थोडंसं इथं बघूया. ठीक आहे. तर बघा मी इथं काढतोय आकृती. ठीक आहे.
आणि इथं एक आहे भाग, आणि तुम्ही फाडताना वेगळं फाडले थोडस, इथं भाग. ठीक आहे. आता बघा मी इथं घेतलं 1 5 2 4 3 आणि 6. काही काही असू शकतं, असं काय नाही की बाबा हेच पाहिजे तेच पाहिजे. तर आता बघा इथं प्रॉब्लेम काय लागला रे, इथं प्रॉब्लेम काय आहे, तर एक साधा प्रॉब्लेम आहे. काय साधा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला बघा 5च्या विरुद्ध काय मिळते, 4. आलटून पालटूनचा नियम, बरोबर आहे का. खरं 2च्या विरुद्ध काय, काय माहित नाही. 1च्या विरुद्ध काय, काय कळणं झालंय. 3 इथं आलटून पालटून काय दिसणं झालंय. तर अशा वेळी ना ह्याला थोडासा फिरता फासा म्हणतात. याला काय म्हणायचं, फिरता फासा. आता तुम्ही म्हणाल फिरता फासा कसा काय, तर बघा साधी गोष्ट आहे याच्यामध्ये. काय करायचं, काय करायचं, ह्या 6ला ना इथनं काढायचा आणि इथं आणून टाकायचा. फिरवला का फासा, म्हणून फिरता फासा म्हणायचं. इथं 6 करायचं. आता मला सांगा, आता कामच संपलं आपलं. हे इथनं निघलंय ना, हे इथनं काढून टाकलंय आपण, हे इथनं काढून टाकलं, बरोबर. आणि ते कुठं आणून ठेवलं, इथं ठेवलंय आपण. मग आता मला सांगा फिरत्या फाशानुसार आता इथं काय होणार आहे, 5च्या विरुद्ध काय, 4, नो डाऊट, बरोबर. 2च्या विरुद्ध काय, 6, आणि मग राहिलं कोण, 1च्या विरुद्ध काय ना, 3. लक्षात आला फिरता फासा कसा तयार होतोय. असं काही वेळेला होऊ शकतंय, म्हणजे अल्टून पलटून मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतोय. आणि एक मी गणित घेतोय बघा, इथंच लागलीच. हे फाडताना चुकलंय म्हणून प्रॉब्लेम आलाय, आणि मग प्रॉब्लेम आपल्याला जर असं काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचा आहे. तर सॉल्व्ह करत असताना काय करायचं, तर त्या पद्धतीनं आपण त्याला काय करायचं, टॅकल करायचं आहे. आणि जर आपण ते टॅकल करू शकलो, काम संपलं. बघा इथं आहे सीड, इथं आहे फ्लॉवर, इथं आहे स्टेम, इथं आहे फ्रूट, त्याच्यानंतर इथं आहे लीफ, आणि इथं आहे बर्ड. बघा इंग्लिश नाव आहेत, आपल्याला काय नावांशी काय म्हणजे त्यांच्या अर्थ लावत बसायची काही गरज नाहीये. तर आता आपल्याला काय करायचं रे, इथं प्रॉब्लेम आला. बघा लीफला तर स्टेम विरुद्ध दिसते, प्रश्न मिटलाय. ठीक आहे, स्टेमला विरुद्ध कोण आलं रे, लीफ. परंतु उरलेलं काय आलटून पालटून लागणं झाले, बरोबर का. हे आणि हे एकच लागलं, उरलेलं काय आलटून पालटून लागणं. आता काय करणार रे, या सीडला काढायचं इथनं आणि कुठं नेऊन टाकणार रे, इकडल्या साईडला टाकायचं. म्हणून मी याला काय नाव दिले रे, फिरता फासा. काय नाव दिलंय, फिरता फासा. इथं काय येणार आता, सीड. आता सांगा, आता संपलं काम. सांगा काय ना, सीडच्या विरुद्ध काय होणार आता, फ्रूट. आणि राहिलं कोण रे, फ्लावरच्या विरुद्ध कोण येणार, बर्ड. फ्लावरच्या विरुद्ध कोण येणार, बर्ड. आलं का डोक्यात, फासा लक्षात आला. उघडा फासा, त्याच्यामध्ये काय काय प्रकार होतात, तर एवढे सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामध्ये फक्त हे डोक्यात ठेवायचं, विचार ठेवा. 1 2 आणि त्याच्यानंतर कोणता, हा तिसरा प्रकार. हे जर 3 प्रकार लक्षात ठेवले तर याच्यामध्ये उरलेलं काही नाहीये. एकदम सिंपल गोष्ट आपल्याला बघायला मिळते. फासा लक्षात आला, फासा इथं तुमचा संपलेला आहे. ओके.